माधुरी. आपण दोघांनी बघितलेल्या स्वप्नांपैकी आज एक स्वप्न पूर्ण होत आहे. आपला युवराज मोठा झालाय. आज त्याचं लग्न आहे. त्याला नवरदेवाच्या रूपात बघून मला खूप आनंद झालाय. युवराज माझा बंड्या, आज तुझ्या आयुष्यातला मोठा दिवस आहे. रुपाली सोबत आनंदाने संसार कर. तिला कधी दुखवू नको. दादाच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहा. कायम एकमेकांना साथ द्या. त्याचा भार थोडा कमी कर. आयुष्यात खूप प्रगती कर, हेच माझं सांगणं आहे तुला. सोनू आणि रेश्मा, तुम्ही दोघांनी घर खूप छान सांभाळलं. रेश्मा, तू सोनूला खूप छान साथ देतेस. आयुष आणि आरूला नीट सांभाळ. सोनू, तू घर आणि व्यवसाय दोन्ही छान उभं केलंस. सामाजिक कार्य करत असताना आपल्या गावाला देखील खूप छान पाठिंबा दिलास. माझ्या नावाने तू जे काही कामं केलीस ती पहिली मी. हे सर्व पाहून माझे डोळे भरून आले. खूप छान काम करत आहेस. मी नसताना खूप कमी वयात तू सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. घराला माझी कमी जाणवू दिली नाही. कधी माझी आठवण आली तर आयुष आणि आरोहीच्या हसण्यात मी आहे. माझा आशीर्वाद कायम तुझा सोबत राहील. असाच प्रगती करत राहा आणि थोड स्वतःकडे पण लक्ष दे. घराला तुलाच सांभाळायचंय. आज माझी जागा तू उत्तम प्रमाणे चालवत आहे. तू तुझा सोबत माझ देखील नाव मोठ केलंस. हे सगळं बघून मला तुझा खूप अभिमान वाटतो. माधुरी, तू खऱ्या अर्थाने घराची माऊली आहेस. माझ्या जाण्याने तुझ्यावर खूप भार आला, पण आता स्वतःची काळजी घे. दोन्ही मुलं मोठी झाली. त्यांचं आयुष्य छान चाललंय. आता मला निघावं लागेल. नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही, पण मी नेहमी तुमच्या आठवणीत आणि हसण्यात असेल. माझा शुभ आशीर्वाद कायम तुमचा सोबत आहे. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लिलानी कपाळी टिळा तू जेड अंधारासाठी. भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग.